चंद्रपूरमध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघितलं तर महिलांचं पहिलं अधिवेशन, महिला ओबीसी महिलांचं अधिवेशन या ठिकाणी होऊ घातलं आहे। आणि या अधिवेशनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विदर्भातील 11ही जिल्ह्यातले महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। डायस जर बघितलं आपण, प्रत्येक जिल्ह्यातील एक महिला अशा प्रकारचं आमचं डायस बनवलं आहे आणि त्यावर सन्माननीय त्या जिल्ह्याच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आहे। आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सर्व विषय या ठिकाणी चर्चेला घेतले आहे आणि त्या विषयांच्या चर्चेतून कुठेतरी ओबीसी समाजाला कुठेतरी दिशा देण्याचा या ठिकाणी अधिवेशनातून प्रयत्न आहे। जसं महाराष्ट्रामध्ये स्वर्गवासी वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण हुंडाबळीचं खूप गाजून राहिलं आहे। त्यांना या अधिवेशनामध्ये आम्ही सुरुवातीला श्रद्धांजली देऊन राहिलो आणि त्यानंतर अशा ज्या हुंडाबळीच्या केसेस आहे, जेव्हा लोक रस्त्यावर उतरतात, जेव्हा लोक उठाव करतात, आंदोलन करतात, त्यावेळेस सरकार अशा केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलदगती न्यायालयामध्ये पाठवितात। हे असं होऊ नये, अशा सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाव्या असं या अधिवेशनामध्ये आमचं ठरणार आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारने जे निर्णय घेतले, राज्य सरकारने जे निर्णय घेतले, या बाबतीत केंद्र सरकार आणि विशेष करून आदरणीय मोदी साहेबांचं आम्ही अभिनंदन करण्याचा ठराव या ठिकाणी पारित करणार आहोत। त्याचबरोबर राज्य सरकार आणि राज्य सरकारतर्फे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे कार्य ओबीसीसाठी केलं आहे, ओबीसी मंत्रालय असो किंवा 45 GR काढण्याचा विक्रम असो, त्या सर्व बाबतीत राज्य सरकार आणि विशेषतः फडणवीस साहेबांचे अभिनंदन करण्याचा ठराव या अधिवेशनात पारित केला जाईल। मुख्य म्हणजे ओबीसी समाजाकडे आपण बघितलं तर अनेक रूढी परंपरा रीती ह्या ज्या अनिष्ट परंपरा आहेत त्याला कुठं आळा घालण्यासाठी या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे। आणि या चर्चेतून हुंडा देणे असो, हुंडा घेणे असो, त्याचबरोबर कर्ज काढून लग्न करणे असो, लग्न वेळेवर लागायला पाहिजे, अशा ज्या भूमिका या चर्चेतून समोर येईल, त्यातून आम्ही ओबीसी समाजासाठी आदर्श आचारसंहिता या ठिकाणी या अधिवेशनाच्या माध्यमातून जाहीर करू। त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये महिलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये जी स्थिती आहे त्यांना समानता मिळावी। येणाऱ्या पुढील काही काळामध्ये जिल्ह्यातून, विदर्भातून, देशभरातून ओबीसी महिलांचं नेतृत्व प्रकर्षाने तयार व्हावं, हा उद्देश ठेवून हा अधिवेशन या ठिकाणी आम्ही घेत आहोत। आणि या अधिवेशनानंतर लवकरच एक महाराष्ट्रस्तरीय महिला अधिवेशन घेण्याचा आमचा प्रयत्न राहील, हेच या ठिकाणी मला सांगावेसे वाटते। धन्यवाद।